कोथलीगड. नारोजी त्र्यंबक यांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजेच हा कोथलीगड. कर्जतला जो इतिहास लाभला त्या कर्जतच्या इतिहासाचा मूर्तिमंत साक्षीदार म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच हा कोथलीगड. 1684 साली जेव्हा औरंगजेबाने अब्दुल कादिरला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवलं, याच्या मागचं कारण एवढंच होतं की हा किल्ला जर भेटला तर पूर्ण तलकोकणावर या औरंगजेबाला पूर्ण मुघलांना काबीज करता येत होतं. कारण या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की या किल्ल्यावरती हा मराठ्यांचा सर्व दारुगोळा आणि रसद या किल्ल्याच वरती होती आणि या किल्ल्याच्या माध्यमातून पदरगड असेल, विकटगड असेल, त्यानंतर गोरखगड असेल, या सर्व किल्ल्यांवरती लक्ष ठेवलं जायचं. आणि जो व्यापारी मार्ग आहे प्रामुख्याने त्या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्याकरता या किल्ल्याची उभारणी केली गेली. जेव्हा त्या औरंगजेबाने अब्दुल कादिरला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवलं तेव्हा या किल्ल्याचे किल्लेदार होते नारोजी त्र्यंबक. आणि नारोजी त्र्यंबक या किल्ल्याचे किल्लेदार असताना त्या अब्दुल कादिरने या किल्ल्यावरती हल्ला केला, परंतु नारोजी त्र्यंबकांच्या माध्यमातून त्या अब्दुल कादिरला पराभव स्वीकारावा लागला. परंतु यानंतर त्या अब्दुल कादिरने औरंगजेबाला पत्र पाठवले की हा किल्ला जिंकणं आपल्यासाठी फार कठीण आहे. मग त्या औरंगजेबाने जुन्नरचा सरदार अजीज खान यांचा मुलगा अब्दुल खान याला किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. आणि या किल्ल्याचे किल्लेदार नारोजी त्र्यंबक रसद आणि दारुगोळा आणण्यासाठी बाहेर जात असताना या किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी या स्वराज्याचे मुळशी असणारे काझी हैदर यांच्याकडे सोपवतात. आणि काझी हैदरच या किल्ल्याला फितूर होतात आणि शेवटी हा किल्ला या मराठ्यांच्या हातातून निसटतो. म्हणजेच खऱ्या अर्थाने या कर्जतला फितुरीचा जो वारसा लाभलाय तो 1684 पासून तर आपण 1942-43 मध्ये हुतात्मा हिराजी पाटील भाई कोतवाल यांच्या बाबतीत जी फितुरी झाली ती देखील आपण पाहिली असेल. म्हणजेच फितुरीचा वारसा कुठेतरी या फितुरीचा डाग आपल्या कर्जत तालुक्याला लागलाय हे इतिहासापासूनच आहे. पण याच्यानंतर तो स्वराज्याचा मुळशी काझी हैदर या अब्दुल कादिरला फितूर होतो आणि नारोजी त्र्यंबक धारातीर्थी पडतात. जेव्हा या औरंगजेबाचा सरदार अब्दुल कादिर या किल्ल्यावरचा भगवा ध्वज उतरवतो आणि या किल्ल्याचं नाव ठेवतो विफ्ताउल फितर म्हणजेच विजयाची किल्ली. आणि जेव्हा त्यावेळी प्रथा होती की मुघलांनी एखादा किल्ला जिंकला तर एखादी सोन्याची चावी तर ते त्या औरंगजेबाला पाठवत असत. या अब्दुल कादिरने या किल्ल्यावरचा भगवा ध्वज उतरवला, या किल्ल्याचं नाव ठेवलं विफ्ताउल फितर. आणि आज या किल्ल्याचं नाव हे कोथलीगड काय आहे. आपण जेव्हा या किल्ल्यावरती येता या किल्ल्याच्या वरती येण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत त्या या डोंगराच्या पोटातून कोरल्या गेल्या आहेत. आपण कोथला या शब्दाचा उपयोग करतो तर त्याच नावावरून या किल्ल्याला कोथलीगड असं संबोधलं जातं. आणि या किल्ल्याचा पायथ्याचं गाव आहे अर्थात पेठ, म्हणून पेठचा किल्ला म्हणून देखील ओळखलं जातं. हा आपल्या कर्जतचा